खरबी बांधारा रद्द व्हावा यासाठी गेल्या 7 दिवसापासून डॉक्टर रमेश शिंदे यांचं आमरण उपोषण सुरू होतं। त्यांची प्रकृती खालवल्याने अखेर हिंगोली जिल्ह्याचे खासदार आष्टीकर यांनी त्यांचे उपोषण सोडत त्यांना आश्वासन दिले की आपल्या मागणीवर नक्कीच विचार केला जाईल। त्याकरिता 10 दिवसाचा वेळ देखील डॉक्टर शिंदे यांना मागण्यात आला। या ठिकाणी पाहिलं असेल मागच्या 23 तारखेला उपोषणाला बसलो होतो, खरबी वळण बंधारा रद्द करावा म्हणून। या ठिकाणी वृद्धपेनगंगा कार्यालय बाळापूर कार्यकारी अभियंता शेख साहेब यांच्या अंतर्गत पूर्ण हे काम चालू आहे। आज त्या ठिकाणी ते आणि त्यांचे पूर्ण कर्मचारी व टीम अधिकारी या ठिकाणी आले आहेत। त्या ठिकाणी पाहिलं असेल हा जो बंधाऱ्याची निविदा झाली आहे, ही बंधाऱ्याची निविदा धाब्यावर बसून नियम बसून केलेली आहे, ही पूर्ण चुकीची आहे। त्यामुळे आज त्यांची पूर्ण बोबडी ओढलेली आहे आणि आज ते निरुत्तर झाले आहेत आणि त्यांनी मला 10 दिवसाचा टाइम मागितला आहे। कारण त्यांनी मला जे डॉक्युमेंट मागितले होते मी की बाबा पाणी उपलब्ध नदीला किती आहे, कयादू नदीच्या उगमस्थानापासून तुमच्या सापडी धरणापर्यंत 199 पाणी उपलब्ध आहे। मग त्यानंतर मी दुसरा क्वेश्चन केला, मग जर तुमचं तेवढं पाणी उपलब्ध 199 असेल तर आपण 102 देणार आहात, तर आपण कयादू नदीच्या उगमस्थानापासून वळण बंधाऱ्यापर्यंत किती उपलब्ध आहे ते निरुत्तरित झाले। आणि खरं जर पाहिलं या बंधाऱ्यापर्यंत पाणी उपलब्ध माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी मला 10 दिवस मागितलेत अभ्यास करायला, त्यांचे पूर्ण टेक्निकल तांत्रिक बाबी पूर्ण। पण मला वाटतंय जर का आपण ढोबळ मताने जर काढलं 95 किलोमीटर म्हणून जर 45 गेलं तर 50 राहिलं, तर 50 मध्ये जर खालच्या पाणी किती असते, कारण नदी खाली मोठा असती वर नसती, कयादून जर वर पाहिली तर आपण शेनगावच्या वर गेल्यानंतर त्या नदीहून उडी मारता येते, एवढी छोटी नदी। कयाचा नदीचा उगमच हा या हिंगोली जिल्ह्यातून झाला आहे। त्यामुळं कयादूच्या उगमपासून ते आपल्या या बंधाऱ्यापर्यंत फक्त पाणी 40 दलघमे उपलब्ध आहे आणि यांना उचलायचं 102, म्हणजे हे धाब्यावर नियम बसून केलेलं होतं। आज त्यांची पूर्ण बोबडी ओढली आणि आज ते पूर्ण आरबळलेले आहेत आणि आरबळलेले असल्यामुळे त्यांनी सांगले आम्ही कुठल्याही या निविदेचं या बंधाऱ्याचं काम या ठिकाणी सुरू करणार नाही जोपर्यंत आम्ही तांत्रिक बाबी पूर्ण करणार नाही, जोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांची जमिनी आम्ही त्याला हे संपादित करणार नाही, या ठिकाणी पूर्ण कारवाई केल्याशिवाय या ठिकाणचं आम्ही कुठलेही चालू करणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलं आहे। आणि त्यांनी माझ्याकडून 10 दिवसाचा वेळ मागून घेतला आहे। निश्चितच या ठिकाणी 10 दिवसानंतर पुन्हा हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात होऊन या ठिकाणचा शेतकऱ्यांनी पाहिलं असेल मागल्या 10 वर्षात 5000 शेतकरी आत्महत्या केल्यात। याचं एकमेव कारण असेल ते वृद्धपेनगंगा कार्यालय। कारण पाहिलं असेल यांनी येलदरीचं पाणी असंच नेलं, सिद्धेश्वरचं पाणी असंच नेलं, इसापूरचं पाणी असंच नेलं आणि आता एक पुन्हा धाब्यावर नेम बसून चोरीच्या पद्धतीनं भूमिगत अंडरगत या ठिकाणी हिंगोली नदीची चोरून पळत होते। पण या ठिकाणी पाहिलं असेल या ठिकाणी उघड केलेलं आहे आणि आता यांची चोरी उघड झाली आहे आणि चोरी उघड झाल्यामुळे यांनी मला 10 दिवस वेळ मागितला आहे। पण यांचा 10 दिवस वेळ म्हणजे हे उघड त्यांचा आता त्यांच्या लपण्याचा कार्यक्रम आहे। निश्चित तुम्हाला सांगतो हा बंधारा रद्द होणार आहे, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। सध्या यांनी वेळ काढूपणा केला असं आपण म्हणू शकतो। निश्चितच या अधिकाऱ्यांनी फक्त वेळ काढूपणा केला आहे आणि काम बी सुद्धा त्यांनी आज मला स्पष्ट सांगितलंय, आमचं काम जोपर्यंत आम्ही तुम्हाला तांत्रिक बाबी पूर्ण करणार नाही आमचं काम तोपर्यंत बंद राहील, असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे।